नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द कायझन कॉम्पिटेटिव्ह फोरम मध्ये आपलं स्वागत आहे. आज या ठिकाणी आपण शिवकालीन इतिहास यावरती सराव प्रश्नसंच भाग 3 या ठिकाणी घेऊन येत आहोत. बघा ठिकाणी तर पहिला 1-2 ठिकाणी पार्ट आपण चॅनल ऑलरेडी अपलोड केलेलाच आहे. बघा, ज्यांनी कोणी चॅनल आता सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण 3-4 पार्ट सुद्धा या ठिकाणी चॅनल लवकरच या ठिकाणी अपलोड होईल. लक्षात घ्या, ते अपलोड करता तुम्हाला त्याची नोटिफिकेशन या ठिकाणी मिळून जातील. बघा ठिकाणी तर परीक्षेत काय जे आपण घेतोय आता प्रश्न, ते असेच प्रश्न तुम्हाला या ठिकाणी येणार आहेत आणि असेच प्रश्न बऱ्याच वेळा काय झाले रिपीट झालेले आहेत. लक्षात या ठिकाणी पूर्ण त्या मागील प्रश्नपत्रिका आधारित प्रश्नसंच असणार आहेत. लक्षात घ्या. तर पुढे आपण या ठिकाणी प्रश्नसंच बघूच कोणत्या प्रकारे कसं आपण घेतलेलं आहे. चला, या ठिकाणी पहिला प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेला पहा. अष्टप्रधान मंडळापैकी कोणती पैकी चुकीची जोडी या ठिकाणी ओळखा म्हणून त्याचा प्रश्न विचारला. बघा ठिकाणी पहिला काय असेल, पेशवा म्हणजे पंतप्रधान, पेशवा पंतप्रधान असतात बरोबर. नंतर अमात्य म्हणजे वित्तमंत्री, अर्थमंत्री सुद्धा म्हणतात किंवा जमा खर्च सुद्धा असं म्हणतात. त्यालाच काय म्हणतात, जमा खर्च सुद्धा म्हणतात. काय म्हणतात, जमा खर्च किंवा या ठिकाणी काय म्हणतात, वित्तमंत्री सुद्धा असं म्हणतात. असे पंडितराव पुजारी म्हणजे काय, पंडित म्हणजे काय, पुजारीच काम करतात, हे सुद्धा बरोबर आहे. सुमंत म्हणजे या ठिकाणी सेनापती नसतात, तर सुमंत म्हणजे काय असतात लक्षात. त्यामुळे चुकी जोडी तुमचा डज येईल लक्षात येईल. सुमंत म्हणजे कोण असतात, परराष्ट्रमंत्री असतात. कोण असतात, परराष्ट्रमंत्री असतात लक्षात या ठिकाणी. पुढचा प्रश्न पहा, या ठिकाणी अमात्य, अमात्य म्हणजे आताच पाहिलं होतं बघा आपण याच्या पहिल्या लेक्चर मध्ये सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सांगितलंच होतं की आपण जसं काही शिक्षक भरती तुम्हाला वारंवार काय केलं जातं, असे सोपे एकदम प्रश्न विचारले जातात. पण तुमचे चांगल्या प्रकारे तुमचा सराव पाहिजे. या सराव प्रश्नासाठी तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरणार आहे लक्षात घ्या. तर या ठिकाणी अमात्याचं काय लिहा बघा. अमात्य म्हणजे काय असं आता सांगितलं, जमा खर्च लिहायचं. जमा खर्च म्हणजे काय असतो, कोण करतो, ते अर्थमंत्री करतो. आणि दुसरं कोण म्हणजे त्यालाच काय म्हणतात, वित्तमंत्री सुद्धा असं म्हटलं जातं लक्षात घ्या. समजा आपले अजित पवार जे आता आहेत महाराष्ट्राचे, सचिव म्हणजे कोण असतो बघा ठिकाणी, म्हणजे मंत्री. सुमंत म्हणजे कोण, आताच पाहिलं होतं आपण, कोण, परराष्ट्र व्यवहार मंत्री जो असतो, परराष्ट्र मंत्री असतो. कोण, ड ला 1, ड ला 2. बघा 2 नंबर तुमच्या ठिकाणी येईल, लगेच उत्तर मिळून जाईल लक्षात. मग इलिमिनेशन टेक्निक सुद्धा या ठिकाणी पर्याय कटपद्धतीत जा, जास्त इथे वेळ जाणार नाही तुमचा. नंतर मंत्रीमध्ये कोण येतात बघा, मंत्रीमध्ये कोण, राजपत्राबाबतच्या ठिकाणी कार्य असेल लक्षात. बी ला काय ठिकाणी पहिला असेल राजपत्राबाबतचे, 2 नंबर ऑप्शन तुमचा बरोबर. मंत्री म्हणजे कोण असेल ठिकाणी, राजनैतिक जबाबदारी पार पाडणे लक्षात. 2 नंबर उत्तर तुमचं बरोबर असेल. पुढे पहा ठिकाणी, बाजीप्रभू देशपांडे धारार तेथे पडली ती पावनखिंड कोणत्या 2 किल्ल्याच्या मध्ये होती बा, कोणत्या 2 किल्ल्याच्या मध्ये होते. ऑप्शन पहा ठिकाणी, रायगड राजगड, पन्हाळगड विशाळगड, तिसरा पुरंदर शिवनेरी, चौथा कुठला, सिंहगड विशाळगड. असे 4 ऑप्शन दिले. कुठला असेल, पन्हाळगड विशाळगड. या पावनखिंडीत 2 किल्ल्याचा काही ठिकाणी संमध्ये येतो. पावनखिंडी कुठल्या 2 मध्ये येते, पन्हाळगड आणि विशाळगड 2 किल्ल्यामध्ये येते. बाजीप्रभू तेथेच काय ते देशपांडे तेथे धाराती पडले होते लक्षात घ्या. पुढचा प्रश्न पहा, खालीपैकी कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता बघा. अफजल खानाचा वध केला होता. पहिला ऑप्शन रायगड, दुसरा प्रतापगड, तिसरा सिंहगड आणि चौथा विशाळगड दिलेला. कुठल्या ठिकाणी केलता, तर प्रतापगडच्या पायथ्याशी काय केलता, अफजल खानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता बघा. पुढचा ऑप्शन बघा, प्रश्न बघा या ठिकाणी पुढचा. प्रचंडगड म्हणजेच काय, प्रचंडगड म्हणजेच डॅडॅश हा किल्ला होय. प्रचंडगड कुठला, पहिला शिवनेरी दिलेला आहे, तिसरा रायगड, चौथा तोरणा, तिसरा तोरणा आणि चौथा कुठला, पन्हाळा असं दिलेला असेल. कुठला असेल, प्रचंडगड म्हणजे या ठिकाणी काय असेल तुमचा, तोरणा किल्ला असेल बघा. ज्याचे स्वराज्याचे काही ठिकाणी पहिला किल्ला जिंकून स्वराज्य तोरण या ठिकाणी बांधलं होतं लक्षात घ्या. पुढे पहा ठिकाणी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात जमा खर्चाचा आताच पाहिलं, जमा खर्चाचे व्यवहार किती वेळा रिपीट झालेत क्वेश्चन, ह्याच वारंवार असं काय होतात तुम्हाला सरावासाठी अत्यंत महत्वाचे ठरणार बघा. तेच रिपीट बऱ्यापैकी होतात लक्षात घ्या. हे जुन्या काही एक्झामला विचारले ते अति महत्वाचे प्रश्न या ठिकाणी आपण या ठिकाणी समावेश केलेला आहे बघा. कुठलाही जमा खर्च म्हणजे अमात्य येईल लक्षात घ्या. पुढे पहा ठिकाणी, खालीपैकी अचूक जोडी ओळखा. अचूक जोडी कोणची ओळखा या ठिकाणी बघा. पेशवा म्हणजे करून सैन्याची व्यवस्था पाहणे, पेशवा म्हणजे कुठलंच बघा आपण काय पाहिलं होतं, म्हणजे पंतप्रधान असतो, आताच पाहिलं होतं. कुठला असेल, पंतप्रधान असतो बघा. सुमंत म्हणजे स्वराज्य न्यायाधीश असतो का, नसतो लक्षात. कोण असतो तो, परराष्ट्र व्यवहार करतो. काय करतो, राष्ट्र व्यवहार पाहत असतो. सचिव म्हणजे काय, सचिव परराष्ट्र संबंध असतो काय, असं नसतो. अमात्य म्हणजे या ठिकाणी जमा खर्च आताच आपण ठिकाणी पाहिला होता लक्षात घ्या. पुढे पहा ठिकाणी, छत्रपती संभाजी महाराज समाधी कोठे आहे बा. वाडे बोलाई, नंतर दौलताबाद, तिसरा वडोबुद्रुक, कुठं राशीन या ठिकाणी. अशी तुम्हाला 4 ऑप्शन दिलेत. कुठं असेल, वडोबुद्रुक पुणे या ठिकाणी. कुठं, शिरूर या गावी असेल. कुठं असेल, पुणे जिल्ह्यातील शिरूर या गावी ठिकाणी असेल असे शिरूर. पुढे पहा ठिकाणी, छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी राजधानी कोणती लक्षात घ्या. कुठला असेल, ऑप्शन रायगड दिलाय, राजगड,
शिवनेरी, चौथा ऑप्शन कुठला त्या प्रतापगड, असे वेगवेगळे 4 ऑप्शन दिलेत. कुठला असेल दुसरी राजधानी त्या ठिकाणी तुमची रायगड असेल, लक्षात घ्या. तर पहिली राजधानी कोणती असेल मला कमेंट मध्ये तुम्ही नक्की सांगा या ठिकाणी, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न पहा या ठिकाणी, तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्याचे कोणी नेतृत्व केले ते बघा. कोणी केले ते? सदाशिवराव पेशवे, माधवराव पेशवे, बाळाजी विश्वनाथ आणि यशवंतराव होळकर, असे काय दिले या ठिकाणी 4 ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिलेत बघा. कोण असेल? सदाशिवराव पेशवे यांनी काय केलं त्या ठिकाणी मराठ्याचे पानिपत युद्धात, तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्याचे नेतृत्व केले. तसे त्या कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर आत्ताच करून ठेवा, की जेणेकरून तुम्हाला पार्ट 3, 4 सुद्धा या ठिकाणी काय तुम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे पाहायला मिळतील. असे आणि त्याचे पण व्हिडिओ टाकतात तुम्हाला नोटिफिकेशन त्याचे मिळून जातील. पुढचा प्रश्न पहा ठिकाणी, खालीपैकी कोणता पेशवा नव्हता? लक्षात आहे, कोणता पेशवा नव्हता? पहिला बाळाजी विश्वनाथ, तिसरा सदाशिवराव भाऊ, तिसरा कुठला नानासाहेब आणि चौथा कुठला माधवराव, असे 4 ऑप्शन या ठिकाणी दिले बघा. कोणता पेशवा नव्हता? कुठला नव्हता? सदाशिव भाऊ हा काळ त्या पेशवा नव्हता. लक्षात द्या. कोणते होते? बाळाजी विश्वनाथ होते, नानासाहेब होते आणि चौथा कुठला माधवराव, या ठिकाणी काय हे पेशवे होते. लक्षात घ्या. पुढचा प्रश्न पहा ठिकाणी, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी डॅडॅश हा इंग्रज वकील उपस्थित होता. कुठला होता? रिचर्ड टेलर, फिलिप गिफर्ड, तिसरा हेनी रेविंग्टन आणि चौथा कुठला? हेनी ऑक्सिडेन होता. 4 ऑप्शन दिलेत. लक्षात या ठिकाणी कुठला असेल तुमच्या ठिकाणी? हेनी ऑक्सिडेन या ठिकाणी कुठला? चौथा ऑप्शन तुमचा असेल, की तो इंग्रज अधिकारी का म्हणजे वकील होता, तो शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी काय ठिकाणी उपस्थित होता. लक्षात घ्या. पुढचा प्रश्न पहा, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर खालीपैकी कोणत्या साली स्वारी केली? तसे 1664 ते 66 दिले, 66 ते 70, नंतर 68 ते किती दिले? 66, नंतर 1664 ते 70, म्हणजे चौथा ऑप्शन तुमच्या ठिकाणी बरोबर असेल. लक्षात घ्या. ज्यावेळेस तुम्हाला एखादा गोष्ट माहित नसते ना, त्यावेळेस तेव्हा तुम्ही नेहमी सांगतो दुसरा, तिसरा, चौथा ऑप्शन, मॅक्झिमम करून तिसरा, चौथा ऑप्शन या ठिकाणी मारत जावा, की तुमच्या ठिकाणी जेणेकरून ते बरोबरच उत्तर येतील. लक्षात घ्या. काहीच माहित नसेल त्यावेळेस असे करा, काहीतरी मारणार त्याविषयी मी सांगतो त्या ट्रेकनं पद्धती तुम्ही ठिकाणी करा. लक्षात घ्या. प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला टीईटीच्या या ठिकाणी काय सांगितलेलं जाईल. लक्षात घ्या. पुढचा पाठ ठिकाणी, बुद्धभूषण हा ग्रंथ कोणी लिहिलेला? लक्षात, हा पूर्णतः पीओक्यू बेस म्हणजे काय असणार? तुमचा स्टेट बोर्ड होती जे 11वीचा इतिहास आहे त्या 11वीच्या इतिहासावरती आधारित आपण जे क्वेश्चन घेतोय ते आधारित आहेत. लक्षात घ्या. बुद्धभूषण हा ग्रंथ कोण लिहिला? राजाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज आणि चौथा कुठला असेल तुमचा? छत्रपती संभाजी महाराजांनीच खरं लिहिलेलं आहे. कुठल्या भाषेमध्ये लिहिलेलं बा? संस्कृत मध्ये लिहिले. कशामध्ये लिहिले? संस्कृत या ह्याच्यामध्ये काय केले? बुद्धभूषण हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. लक्षात घ्या. पुढं, छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक रोजी झाला होता. बघा ठिकाणी काय आता पहिली तारीख दिली ती लक्षात येईल का नाही बघा. काय राज्याभिषेकावर काय रायगडावर राज्याभिषेक कोणत्या रोजी झाला होता? 6 जून 1674, तर 6 जानेवारी 1884 मध्ये होते का? त्यावेळेस नव्हते. 1774 ला होते का? त्यावेळेस सुद्धा नव्हते. 1574 ला होते का? त्यावेळेस सुद्धा ते नव्हते. लक्षात घ्या. कुठला असेल त्यांचा? 6 जून, कुठला? 6 जून 1674 रोजी काय ते राज्याभिषेक त्यांचा झाला होता. लक्षात घ्या. पुढे पहा ठिकाणी तोच प्रश्न काय झाला रिपीट अजून विचारतात बऱ्याच एक्झाम मध्ये. 6 जून 1674 रोजी कोणत्या गडावर? आता गड विचार कुठल्या ठिकाणी आपण पाहिलं होता? राजगड दिलाय, शिवनेरी, प्रतापगड, रायगड. कुठला? रायगडावर त्यांचा या ठिकाणी राज्याभिषेक झाला होता. पुढे, शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यामध्ये खालीपैकी कोणत्या ठिकाणाचा समावेश या ठिकाणी नव्हता? लक्षात, कोणत्या ठिकाणाचा समावेश नव्हता? पहिला ऑप्शन दिला चित्रदुर्ग दिलाय, दुसरा अर्काट दिलाय, नंतर पंढरपूर दिलाय, नंतर कुठला? चौथा कळवण या ठिकाणी दिलेला आहे. कुठला? पंढरपूर या ठिकाणाचा या ठिकाणी त्यांच्या स्वराज्यामध्ये या ठिकाणी समावेश नव्हता. लक्षात घ्या. पुढचा प्रश्न पहा ठिकाणी, शिवाजी महाराजांच्या 8 सदस्यीय परिषदेत अष्टप्रधान कोणाकडे अर्थमंत्री पद? कुठले? अर्थमंत्री. आता सांगितलं अर्थमंत्रीलाच काय म्हटलं जातं? वित्तमंत्री म्हटलं जातं. त्यालाच काय म्हटलं जातं? जमा खर्च सुद्धा असं म्हटलं जातं. लक्षात, काय जमा खर्च कोण होते? ते अमात्य बघा. किती वेळा प्रश्न रिपीट झाला, तेच वर्डिंग चेंज करून तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात. शिवाजी महाराजांच्या शिवाजी महाराज मंत्रिमंडळात पंतप्रधानांना काय म्हणतात? पंतप्रधान काय म्हणतात? बा ठिकाणी पेशवा, सचिव, मंत्री आणि सुमंत काय म्हणतात? ठिकाणी पेशवा म्हणतात. आपण ती पीओक्यू तुमची आहेत बघा ठिकाणी जुने प्रश्न. बघा ठिकाणी, छत्रपती शिवाजी महाराजांनी खालील सागरी किल्ल्यापैकी कोणता किल्ला बांधलेला नाही? लक्षात घ्या, बांधलेला नाही.
तर सुवर्णदुर्ग बांधला होता, विजयदुर्ग बांधला होता, सिंधुदुर्ग सुद्धा बांधला होता, पण कुठला बांधला होता? जंजिरा या ठिकाणी हा किल्ला त्यांनी कोणी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला नव्हता, लक्षात घ्या. पुढचं पहा ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत खालीपैकी कोण होते? लक्षात घ्या. किती वेळा प्रश्न रिपीट झाला, कोण होते लक्षात घ्या ठिकाणी. तर कुठले होते? त्यांच्याकडे परराष्ट्रमंत्री. कुठलं? परराष्ट्रमंत्री पद होतं, लक्षात. परराष्ट्रमंत्रीपद कोणाकडे? सुमंत यांच्याकडे होतं, लक्षात घ्या. पहिला ऑप्शन हंबीरराव मोहिते, दुसरा मोरो त्र्यंबक पिंगळे, हे येणार नाहीत, लक्षात घ्या. अण्णाजी दत्तो सुद्धा येणार नाहीत. कारण ऑप्शन मला समजा काही माहित नसेल ना, ऑप्शन मारताना मी नेहमी सांगितले की तुम्हाला ज्यादा एक्सप्लेनेशन केलेलं काय केले, बऱ्याच व्हिडिओ मध्ये सांगितले, ज्यादा एक्सप्लेन केलेला ऑप्शन लक्षात ठेवायचा, लक्षात घ्या. त्यातला बी असेल तर समजा तिसरा चौथाच मारायचा, ज्यादा असले तर 2 नंबर सुद्धा मारायचा. ज्यादा करून कुठला चान्सेस 100% बाहेर गेल तर तिसरा चौथा ऑप्शन कडे जायचं आणि ज्यादा एक्सप्लेनेशनच पाहिजे बा. ठिकाणी कुठलाही तुमच्या ठिकाणी बघा, आता चौथा ऑप्शन या ठिकाणी 2 दिलेत बा. आता हे पहिला दुसरा तर गेला बरं, ज्यादा एक्सप्लेनेशनची कुठले ते दुसरा आणि चौथा आहे. कुठला सांगायला मॅक्झिमम करून तुमचा तिसरा चौथा, तिसरा तर नाही, कुठला आला? चौथा ऑप्शन तुमच्या ठिकाणी तुम्ही मारला, ज्याने मारला असता तर त्यावेळी तुमच्या ठिकाणी बरोबर आले असते, लक्षात. म्हणजे रामचंद्र त्रिंबक डंबीर असं उत्तर तुमच्या ठिकाणी, हेच खरं उत्तर बरोबर आहे. सुमंत यांचं अष्टप्रधान मंडळातील होते, परराष्ट्रमंत्रीपद त्यांच्याकडे होते. त्यांचं पूर्ण नाव काय? रामचंद्र त्रिंबक डंबीर. पुढे पहा ठिकाणी इंदोर येथील होळकर घराण्याचे संस्थापक कोण होते? लक्षात. होळकर कोण होते? मल्हारराव होते, लक्षात. पहिल्या व्हिडिओ मध्ये सुद्धा यांच्यावरती बरेच आपण एक प्रश्न टाकला, असाच प्रश्न होता यांच्यावर. कोण असेल? मल्हारराव असे होते, लक्षात. पुढे पहा ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असलेली वडू म्हणजे वडू बुद्रुक हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात? तालुकाच विचारलाय. पहिला ऑप्शन शिरूर, दुसरा राजगुरुनगर, हवेली आणि आंबेगाव. पहा ठिकाणी प्रत्येक प्रश्नाचे आपण सूक्ष्म विश्लेषण म्हणजे चांगल्या प्रकारे अभ्यास, एक्सप्लेनेशन, त्याची इतर माहिती सुद्धा बघणे गरजेचे आहे. तोच प्रश्न या ठिकाणी काय होतो? फिरून रिपीट सुद्धा भविष्यात होऊ शकतो बघा. पण मागे सांगितलं होतं कुठला? शिरूर या ठिकाणी असेल बघा, एक्सप्लेनेशन मध्ये सांगितलं होतं शिरूर या ठिकाणी असेल तालुका. शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला? कोणाच्या? बाजीराव पेशवे, नानासाहेब पेशवे, शिवाजी महाराज आणि चौथा ऑप्शन कुठला? संभाजी महाराज. असेल संभाजी महाराज शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये तो बांधलेला होता, पण पेशव्यांच्या काळातच होता. पण तो कोणत्या होता? बाजीराव पेशवे यांच्याच काळात होता. म्हणजे 1 नंबर तुमचा ऑप्शन या ठिकाणी बरोबर असेल, लक्षात घ्या. पुढचा ठिकाणी पहा, छत्रपती शिवाजी राजे यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ कोणत्या मंदिरात घेतली? कोणत्या मंदिरात या ठिकाणी घेतली? तेव्हा पहिला ओंकारेश्वर, नंतर त्र्यंबकेश्वर, नंतर रोहिडेश्वर आणि चौथा कुठला असेल? गणेश्वर. या ठिकाणी काय दिले? 4 ऑप्शन दिलेत. कुठलाची? रोहिडेश्वर या मंदिरात त्यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ या मंदिरात, रोहिडेश्वर मंदिरात घेतली होती, लक्षात घ्या. बघा या ठिकाणी जे काय प्रश्न होते, अत्यंत महत्वाचे जे काय प्रश्न होते ते आपण काय केले त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेत आणि तुमच्या ठिकाणी प्रश्न तुमचे जे काय होते संपलेले आहेत. अशाच प्रकारचे पार्ट 3, 4 सुद्धा या ठिकाणी काही चॅनल आपल्याला लवकरच पुढचे जे पार्ट सुद्धा आहेत तुम्हाला नवीन पार्ट सुद्धा चॅनलला लवकरच आपण अपलोड करणार आहोत या ठिकाणी. तरी कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आताच करून ठेवा, की जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ टाकताच त्याची नोटिफिकेशन या ठिकाणी मिळून जातील, लक्षात घ्या. थँक्यू.